गेल्या अनेक दिवसापासून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय पुण्याच्या राजकीय विश्वात चर्चेला जातो. जे विमानतळ चाकणला जाणार म्हणून मोठी MIDC तिथं उभा झाली, तीच कनेक्टिव्हिटी पुरंदरला भेटणार आहे. फक्त विमानतळच नाही तर लॉजिस्टिक हब, जिथून इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी सोयीचं होईल. पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर असणारी, निसर्गाच्या छायेत असलेली भली मोठी मोकळी जागा, जिचं औद्योगिक हबमध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे कुठलाही मोठा उद्योग येण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा स्रोत, तोही या भागात आहे. तिसरं लागतं ते राजकीय वरदहस्त, आणि तो महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचा त्या भागात आहे. किंबहुना तोच नेता हे सर्व करण्यासाठी सर्वात पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पवारांचं नाव या भागाशी जोडलं जातंय किंवा इथल्या विकासाशी जोडलं जात आहे, ते अर्थात अजितदादांचं. असं म्हणतात की अजितदादांनी पिंपरी चिंचवडला डेव्हलप करण्यासाठी जसं काम केलं, तसं काहीसं पुरंदरसाठी त्यांना करायचं. आणि त्यातलाच हा पुरंदर IT पार्कचा विषय.